नमस्कार, VNK चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हा असा आमच्या किचनमधून व्ह्यू दिसतो, अगदी सुंदर. तर मी आज बनवणार आहे ओट्सचे लाडू. तर सफोला ओट्स मी इथं निवडलेले आहे. ओट्सचे लाडू खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते. तर हे प्रथिने आणि खनिजे भरपूर असतात त्याच्यामध्ये, जे की भूक नियंत्रणात ठेवतात आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतात. हे लाडू मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी स्नॅक आहे. तर हे जे लाडू आहेत हे पारंपरिक मिठाईला एक पौष्टिक पर्यायच आहे, जे आरोग्य आणि चव दोन्हीही देतात. तर मी इथे थोडंसं तूप टाकणार आहे याच्यामध्ये. हे तूप जे आहे ते घरचं देसी तूप आहे. ओट्सला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, डायरेक्ट कच्चे वापरायचे नाही आहेत. हे अगदी 5 मिनिटात बनणारे लाडू आहेत. यासाठी तुम्हाला कुठलेही जास्त कष्ट नाही लागत. तर हे अगदी साधे, सोपे आणि अगदी पौष्टिक लाडू आहेत. तुम्ही बघू शकता आता पटकन 2 मिनिटात हे होऊन जातील फ्राय. आणि मी इथे घेतलेले आहे खजूर. आपल्याला याच्यासाठी खजूर आणि गूळ लागणार आहे. फक्त हे 3 इन्ग्रेडियंट्स वापरून आपल्याला लाडू बनवायचे आहेत. हिवाळ्यात तीळ आणि डिंकाचे लाडू घरोघरी बनवायला लागतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी ओट्सचे लाडू खाल्लेत का? हे देखील आरोग्यवर्धक आहेत. जे लाडूमध्ये तूप आणि गुळाचा वापर करतात, म्हणून हे पौष्टिक असतात. आणि याचे फायदे आणखीन आहेत. जसे की पचन प्रणाली चांगली करते, हाडे मजबूत होतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, त्वचेसाठी फायदेशीर आहेत, कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. कर्करोगाचा धोका कसं काय कमी होऊ शकतो? व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचे समृद्ध ओट्स कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स लढण्यास मदत करतात. त्यामुळे हे कर्करोगाचा धोकासुद्धा कमी करू शकतात. हृदय निरोगी राहते, वजन कमी होते, केसांसाठी फायदेशीर आहे, असे अजून भरपूर फायदे आहेत. तर इथे पहा, मी खजूर घेतलेले आहेत आणि ते खजूर नीट त्याचे बी काढून मिक्सरमध्ये टाकणार आहे. आता इथे गूळ पण मिक्स करणार आहे. माझ्याकडे गुळचे क्यूब्स आहेत. तुमच्याकडे जसं गूळ असेल त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही टाकू शकता. आणि आता याच्यामध्ये मी ओट्स टाकणार आहे. फ्राय झालेत ते चांगले. थोडासा हलकासा ब्राऊन कलर यूज तर फ्राय करायचा आहे आपल्याला, जास्त नाही. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. बघू शकता किती बारीक करून घ्यायचे ते. अगदी बारीक करून घ्यायचे, ज्याने की असं तोंडात टाकले की विरघळतील किंवा. आता या मिक्सरमधल्या मिश्रणाचे लहान लहान लाडू बनवून घ्यायचेत आपण. तर हेच लाडूंवरती मी चॉकलेटचे कोटिंग करणार आहे, कारण लहान मुलांना चॉकलेट भरपूर आवडते. तर चॉकलेट देण्याऐवजी आपण हा एक पर्याय निवडू शकतो की लाडूला कोटिंग करून आपण पौष्टिक लाडू लहान मुलांना द्यावेत. तर अशा पद्धतीने हे लाडू अगदी सुंदर बनतात. तुम्ही बघू शकता मी लहान लहान लाडू बनवतीये. आता ह्या लाडूंना मी चॉकलेटमध्ये डिप करणार आहे. आणि हे चॉकलेट डिप केलेले चॉकलेट मी फ्रीजमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवणार आहे. तर त्याला काही 1-2 तासात ते फ्रीज होऊन झाले की तुम्ही बघू शकता की एकदम शॉर्ट सारखे हे लाडू तयार होतात.
तर आपले हे लाडू तयार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कसे फ्रीज झालेत. अगदी भारी लागतात हे लाडू. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.